नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पाठ क्रमांक 24 पृष्ठफळ व घनफळ हा टॉपिक आता सोडवण्यास सुरुवात करणार आहोत. त्यापूर्वी काही सूत्र जे आहेत ते सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की आपण त्याचा व्यवस्थितपणे अभ्यास करावा. या सूत्रांवर आधारित एक सेपरेट छोटासा व्हिडिओ बनवला जाईल, ज्यामध्ये तुम्हाला हे सर्व सूत्र समजून सांगितले जातील. आता आपण स्वाध्यायाला सुरुवात करूया. चला तर पाहू. स्वाध्याय 24 मधील पहिला प्रश्न आपण लगेचच पाहूया. एका घनाकृतीचे एकूण पृष्ठफळ 384 चौरस सेमी आहे, तर त्या घनाचे घनफळ किती, असा हा प्रश्न आहे. घनाचे एकूण पृष्ठफळ या ठिकाणी दिलेलं आहे. आपल्याला या ठिकाणी कोणत्या सूत्राचा उपयोग करावा लागणार आहे? घनाचे पृष्ठफळ बरोबर काय सूत्र आहे? 6 बाजूचा वर्ग. बरोबर. घनाचे पृष्ठफळ किती दिलेलं आहे? 384 बरोबर 6 बाजू वर्ग. बरोबर. यानंतर 6 हे या ठिकाणी बाजू वर्गला गुणिले आहेत. या ठिकाणी आल्यानंतर काय होतील? भागिले. ओके, छान. भागिले बरोबर काय येईल? बाजू वर्ग. आता 6 ने या ठिकाणी भाग देऊया. 6 बरोबर 36. 38 मधून 36 गेले, खाली राहिले 2, वरून आला 4. बरोबर 6 चौक 24. 6 चौक 24 बरोबर 64. 64 बरोबर आलं बरोबर बाजूचा वर्ग. मग तिथे वर्ग आहे तिथे, मग तिथे वर्गमूळ होईल. मग 64 वर्ग. बरोबर आहे राजवीरचं. या ठिकाणी येईल बाजू बरोबर 8. आता घनाची बाजू आलेली आहे 8. आता आपल्याला त्या घनाचं काय काढायचं आहे? घनफळ. घनाचे घनफळ बरोबर काय सूत्र आहे? बाजूचा घन. बाजूचा घन बाजू 8 आलेला आहे. 8चा घन काय आलेला आहे? 512. घनाचे घनफळ आपण कोणत्या एककामध्ये लिहितो? घनाचे घनफळ आपण घन सेमी. 512 घन सेमी. ओके, ठीक आहे. या ठिकाणी पर्याय क्रमांक काय आलेला आहे? 1. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 2 पाहू. घनाची बाजू दुप्पट केल्यास घनाचे पृष्ठफळ किती टक्क्यांनी वाढेल? समजा एक घन आहे आणि त्या घनाची बाजू आहे 2 सेमी. ठीक आहे. मग घना पृष्ठफळ काय येईल? 6 गुणिले बाजू वर्ग. मग 6 गुणिले बाजू जर 2 असेल तर 2चा वर्ग काय आहे? 4 बरोबर 6 चौक 24 काय येईल? चौरस सेमी. 24 चौरस सेमी आलेली आहे. काय आलेलं आहे? घनाचे पृष्ठफळ. ओके. आणि आता घनाची बाजू जर आपण दुप्पट केली, बाजू आता आपण दुप्पट करूया. 2 गुणिले 2 काय आली? बाजू आता 4 झाली. मग घनाचे पृष्ठफळ काय येईल रे? घनाचे पृष्ठफळ काय येईल? 6 गुणिले बाजूचा वर्ग 4चा वर्ग. 6 आणि 4चा वर्ग 16. 16 गुणिले 6 काय येईल? 16 गुणिले 6 96 चौरस सेमी. आता ज्यावेळेस बाजू 2 सेमी होती त्यावेळेस आपलं पृष्ठफळ आलं होतं 24 चौरस सेमी आणि बाजू दुप्पट केल्यानंतर किती आलं? 96 चौरस सेमी. म्हणजे 96 वजा 24 यांची वजाबाकी केल्यानंतर काय येईल? 6 मधून 4 गेले, खाली किती राहिले? 2. आणि 9 मधून 2 गेले, खाली किती राहिले? 7. म्हणजे 72. किती आलं? पृष्ठफळ किती राहिलेलं आहे? 72 बरोबर. म्हणजेच 24 चौरस सेमी असेल तर बाजू दुप्पट केल्यानंतर 72 ने पृष्ठफळ वाढेल
जर पृष्ठफळ 100 असेल तर कितीने पृष्ठफळ वाढेल? या पद्धतीने आपण सोडवूया. ठीक आहे, हे समजलं समीकरण तुम्हाला? इक्वेशन समजलं काय आहे? जर 24 पृष्ठफळ असेल तर 72 ने पृष्ठफळ वाढतं. जर 100 असेल तर कितीने वाढेल? या ठिकाणी आपल्याला पर्सेंटेज काढायचं आहे. पृष्ठफळ किती टक्क्यांनी वाढेल हे विचारलेलं आहे. मग काय येईल या ठिकाणी? x भागिले 100 आहे, त्या ठिकाणी गेल्यानंतर गुणिले होतील. म्हणजे 72 गुणिले 100 छेदस्थानी काय येईल? 24 बरोबर x. 24 एक 24, 24 त्रिक 72, म्हणजे 3 गुणिले 100 बरोबर x बरोबर किती येईल? 300. मग किती टक्क्यांनी वाढेल? 300 टक्क्यांनी वाढेल. ठीक आहे, 300 टक्क्यांनी काय होईल? वाढ होईल. पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असणार आहे. ओके. प्रश्न क्रमांक 3. एका इष्टिकाचित्तीची बाजू 20 सेमी, 30 सेमी व 40 डेसिमीटर आहेत, तर त्या भांड्यात किती लिटर पाणी मावेल? या ठिकाणी इष्टिकाचित्तीच्या बाजू दिलेल्या आहेत, परंतु सर्व बाजूंची एकके हे एकसारखे नाहीत. या ठिकाणी सेमी सेमी आहे, इथं डेसिमीटर आहे. काय करूया? सुरुवातीला या सर्वांचं एकक एक करून घेऊ. एक बाजू दिलेली आहे 20 सेमी, दुसरी बाजू आहे 30 सेमी व 40 डेसी च आपण काय करूया? सेंटीमीटर मध्ये रूपांतर करूया. बरोबर 400 सेमी. ओके. या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे, तर त्या भांड्यात किती लिटर पाणी मावेल? किती लिटर पाणी मावेल म्हणजे या ठिकाणी इष्टिकाचित्तीचं आपल्याला घनफळ काढावे लागेल. मग इष्टिकाचित्तीचं घनफळ बरोबर काय सूत्र आहे? लेंथ मल्टिप्लाय ब्रेथ मल्टिप्लाय हाईट. काय आहे? सर्व बाजू 20 गुणिले 30 गुणिले 400 बरोबर बेत्रिक 6, 6 24 आणि किती शून्य येतील? 1 2 3 4, 1 2 3 4. काय येणार आहे? घन सेमी. या ठिकाणी तुम्हाला एक सूत्र माहिती असायला पाहिजे. 1 लिटर बरोबर 1000 घन सेमी. मग किंवा दुसरं एक सूत्र आहे, 1 लिटर बरोबर 1 घन डेसी. पहा, या दोन्ही सूत्रांचा उपयोग करून आपण उत्तर काढू शकतो. या ठिकाणी काय आलेलं आहे? 2,40,000 घन सेमी. याचं रूपांतर आपल्याला काय करावं लागेल? लिटर मध्ये करावं लागेल. त्यासाठी 2,40,000 भागिले 1000, कारण की 1 लिटर बरोबर किती? 1000 घन सेमी. या ठिकाणी भाग दिल्यानंतर हे 3 शून्य जातील. बरोबर आपलं उत्तर येणार आहे 240 लिटर. 2,40,000 घन सेमीचं रूपांतर कशामध्ये केलेलं आहे आपण? लिटर मध्ये. 240 लिटर हे आपलं उत्तर येणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक या ठिकाणी 1 हे बरोबर आहे. याच उदाहरणाला आपल्याला दुसऱ्या पद्धतीने सोडवता येईल. या ठिकाणी दुसऱ्या पद्धतीने आपण हेच उदाहरण सोडवूया. आपण जे सेंटीमीटर मध्ये रूपांतर केलं होतं, आता याचं रूपांतर आपण डेसिमीटर मध्ये करूया. पहा, आता 20 सेमीचं डेसिमीटर मध्ये रूपांतर काय येईल? 2 डेसिमीटर. त्यानंतर 30 सेमीचं काय येईल? 3 डेसिमीटर. आणि ऑलरेडी या ठिकाणी किती आहे? 40. मग इष्टिकाचित्तीचं घनफळ बरोबर काय येईल? 2 गुणिले 3 गुणिले 40 व्यतिरिक्त किती? 6 गुणिले 40 किती येईल? 6 24 आणि 0 0
घन डेसिमीटर. या पद्धतीने 240 घन डेसिमीटर येईल. मग या ठिकाणी आपला जो फॉर्म्युला आहे दुसरा, 1 लिटर बरोबर किती, 1 घन डेसी. मग या ठिकाणी 1 लिटर बरोबर 1 घन डेसी असा फॉर्म्युला आहे. तर 240 घन डेसी बरोबर किती येणार आहे, 240 लिटर. बरोबर, म्हणजेच आपलं जे उत्तर आहे 240 लिटर हा पर्याय काय आहे, बरोबर आहे. किती, 240 लिटर. ओके. तर या दोनही पद्धतीने आपण हे काय केलेलं आहे, उदाहरण सोडवलेलं आहे. ठीक आहे. एका घनाचे घनफळ 216 घनसेमी आहे, तर त्याच्या एका पृष्ठाचे क्षेत्रफळ किती. या ठिकाणी पृष्ठाचे क्षेत्रफळ काढायचे म्हणजे आपल्याला बाजू माहिती असायला पाहिजे. या ठिकाणी घनाचे घनफळ दिलेले आहे. घनाचे घनफळ बरोबर काय आहे, काय सूत्र असतं, बाजूचा घन. मग घनाचे घनफळ दिलेले आहे 216. मग बाजू घन, या ठिकाणी दोघांचंही घनमूळ जर काढलं, 216चं घनमूळ किती आहे, 6. म्हणजे बाजू किती आलेली आहे, 6. आता घनाचे एकूण पृष्ठफळ बरोबर काय सूत्र आहे, घनाचे पृष्ठफळ बरोबर आहे 6 गुणिले बाजूचा वर्ग. या ठिकाणी 6 गुणिले बाजू आहे 6 चा वर्ग, 6 गुणिले 36. बरोबर. परंतु या ठिकाणी आपल्याला घनाच्या एकाच पृष्ठाचे घनफळ काढायचे आहे, 6 पृष्ठांचे घनफळ काढायचे नाही. म्हणजे एका पृष्ठाचे घनफळ किती येईल, 36. कारण की घनाला एकूण 6 पृष्ठे असतात आणि प्रत्येक पृष्ठ हा चौरस आकृती असतो. म्हणजे घनाच्या एका पृष्ठाचे क्षेत्रफळ बाजू जर 6 असेल तर काय आहे सूत्र, एका पृष्ठाचे क्षेत्रफळ काढायचे असेल तर बाजूचा वर्ग म्हणजे 6चा वर्ग किती येईल, 36. चौरस काय आहे, सेमी. या ठिकाणी आपलं उत्तर काय येणार आहे, पर्याय क्रमांक 2, 36 चौसेमी. ओके. प्रश्न क्रमांक 5, घनाचे घनफळ 1/8 पट झाले तर घनाची बाजू किती पट होईल. घनाचे घनफळ बरोबर काय सूत्र आहे, बाजूचा घन. मग घनाचे घनफळ किती पट झाले, 1/8 पट झाले, तर बाजूचा घन बरोबर या दोन्ही बाजूंचा आपण घनमूळ काढूया. याचं घनफळ येईल 1/2 बरोबर बाजू. बरोबर. मग घनाचे घनफळ 1/8 पट झाले तर घनाची बाजू किती येणार आहे, किती पट येईल, पर्याय क्रमांक 3, 1/2 पट. ओके, सोपं होता. प्रश्न क्रमांक 6, इष्टिका चिती आकाराच्या लाकडी पेटीस बाहेरून रंग द्यायचा आहे. आता आपल्याला बाहेरून रंग द्यायचा आहे म्हणजे घनाचे इष्टिका चितीचे पृष्ठफळ काढावे लागणार आहे. पेटीची लांबी दिलेली आहे 48 सेमी, रुंदी 30 सेमी, उंची 20 सेमी असल्यास रंग देण्याच्या भागाचे क्षेत्रफळ किती चौरस मीटर असेल, असं या ठिकाणी विचारलेलं आहे. मग इष्टिका चितीचे पृष्ठफळ बरोबर काय सूत्र आहे, 2 गुणिले लेंथ मल्टिप्लाय ब्रेथ, लेंथ मल्टिप्लाय हाईट आणि ब्रेथ मल्टिप्लाय हाईट. ओके. या ठिकाणी 2 गुणिले किती आहे मग, 48 गुणिले 30 अधिक 30 गुणिले 20 अधिक 48 गुणिले 20. या पद्धतीने जर गुणाकार केला तर आपण यांचा जर गुणाकार करून घेतला तर यांचा गुणाकार किती येणार आहे, 3000. मग 3000 गुणिले 2000 किती येणार आहे, 6000
चौरस सेमी. 6000 चौरस सेमी येईल. मग तुम्हाला माहिती असायला पाहिजे 1 मीटर बरोबर काय असतं, 100 सेंटीमीटर असतं. तर 1 स्क्वेअर मीटर म्हणजे काय असतं, 100 गुणिले 100 बरोबर किती, 10,000 मीटर. मग या 10,000 स्क्वेअर मीटर या ठिकाणी चौरस सेंटीमीटरचे आपल्याला रूपांतर कशामध्ये करायचं आहे, 6000 चौरस सेंटीमीटरचं रूपांतर आपल्याला मीटरमध्ये करायचं आहे. या ठिकाणी सेंटीमीटरचं रूपांतर कशामध्ये करायचं आहे, मीटरमध्ये. मग याला कितीने भागावं लागणार आहे, स्क्वेअर मीटरमध्ये रूपांतर करण्यासाठी आपल्याला 10,000 ने काय करावं लागेल, डिव्हाइड करावं लागेल. या ठिकाणी 0 गेला, 0 गेला, 0 गेला, 0 गेला, 3 0 गेले, इथे राहिले 6/10 म्हणजे काय येईल, 0.6 काय येईल, चौरस मीटर, स्क्वेअर मीटर. 0.6 स्क्वेअर मीटर, कारण की 1 मीटर बरोबर किती, 100 सेंटीमीटर. आणि 1 स्क्वेअर मीटर काढायचं असेल तर 100 गुणिले 100 किती, 10,000 मीटर. ओके. या ठिकाणी काय येईल, 1 स्क्वेअर मीटर बरोबर 100 गुणिले 100 10,000 काय येईल, स्क्वेअर सेंटीमीटर. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 7. 3.5 मीटर लांब, 2.5 मीटर रुंद व 2 मीटर उंच पत्र्याची बंदिस्त टाकी तयार करण्यासाठी 120 रुपये प्रति चौरस मीटर दराने एकूण खर्च किती रुपये होईल. या ठिकाणी तुम्हाला इष्टिका चितीचे एकूण पृष्ठफळ काढावे लागेल, ज्याचं की सूत्र काय आहे, 2 कंसामध्ये लेंथ मल्टिप्लाय ब्रेथ मल्टिप्लाय हाईट मल्टिप्लाय लेंथ. या पद्धतीने सूत्रामध्ये किमती मांडूया. दिलेल्या सूत्राप्रमाणे आपण काय केलेले आहेत, किमती मांडलेल्या आहेत. आता 3.5 गुणिले 2.5 यांचा गुणाकार किती येईल, 8.75 आणि याची दुप्पट काय येणार आहे, 5 आणि याची दुप्पट किती येणार आहे, 7. या सगळ्यांची जर आपण बेरीज केली तर बेरीज येणार आहे, कंसाची बेरीज येणार आहे 20.75. ठीक आहे. यांचा जर गुणाकार केला 20.75 गुणिले 2 हा गुणाकार येणार आहे 41.5. ठीक आहे. तुम्ही हा करून पाहू शकता. आपण घेऊया 41.5. मग काय करायचंय, हे आलेलं आहे इष्टिका चितीचे पृष्ठफळ कशामध्ये आलेलं आहे, चौरस मीटरमध्ये. चौरस मीटरमध्ये आलेलं आहे. तर 120 रुपये प्रति चौरस मीटर दराने किती खर्च येईल, 41.5 गुणिले 120 केला तर हा गुणाकार किती येणार आहे, करा गुणाकार. हा गुणाकार येणार आहे, गुणाकार करून पहा तुम्ही, 4980. काय गुणाकार येणार आहे, हा 4980 हा आपला गुणाकार येणार आहे. मग पर्याय क्रमांक किती बनवणार आहे, 3. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 7 याचे उत्तर किती असणार आहे, पर्याय क्रमांक 3. तर हे गणित या पद्धतीने आपल्याला सोडवायचं आहे. ठीक आहे. पाहून घ्या सर्वजण.